जामवाई, तालुका मंठा, जिल्हा जालना. शेतकरी संघटनेचा शाहीर म्हणून मला सगळे लोक ओळखतात. तर आपल्याला ही जी संकल्पना आहे मिश्र फळबागाची ही कशी मी सुरुवातीला म्हणजे अगोदर माझ्याकडे पेरू होते, दुसरी सीताफळाची बाग होती, पण ती वानराच्या तापामुळं काहीच फळं खायला भेटत नव्हती. आणि त्याच्यामुळं मला वाटलं की आपल्या घराच्या जवळ आणि प्रत्येक सीझनमध्ये आपलं कोणतं ना कोणतं फळ खायला भेटलं पाहिजे, अशा हिशोबाने मी ती मिश्र फळबाग केली. आपल्या फळबागेमध्ये किती प्रकारचे हे आहेत? जवळजवळ 10-20 प्रकारचे झाडे आहेत माझ्या फळबागेमध्ये. ते पेरू, आंबा, लिंबू, गळलिंबू, पपई, केळी, चिकू, अंजीर, खजूर, असे तुती आहे, आंतरपीक, पुन्हा ते काय म्हणते फणस आणि बांबू साईडनं, पुन्हा ते पेपराजी म्हणून एक वेगळं फळ आहे ती एक, पुन्हा आलू बुखारा, असे सगळे जवळजवळ संत्री, मोसंबी शेतात लावलं सगळे प्रकारचे. आणि हे जे विशेष म्हणजे हे जे खजुराचे झाड आहे मी बियापासून तयार करून लावलेले पूर्ण. पण याला आता खजूर आलेले का? हो ना, आलेले हे आणले दाखवा. केशर आंबा आहे. कलम लावली आणि हे काय कलम स्वतः मी केलेली, आंबा लावून स्वतः कलम केली. पण आहे खजूर दाखवा. हे खजूर आपण काय विकत आणलं होतं का? हे बियाणं कसं? हे बियाणं स्वतः खाऊन आपण खाल्लेलं खजूर आले. आणि ते रामफळ, ते कवटाचे पण आहे झाड 2. हे रामफळ, पपई, डाळिंब, जवळजवळ सगळ्याच प्रकारचे झाडे आपल्या भागामध्ये जे मिळणार आहे. मित्रांनो, आज आपण हनुमंतराव आडसूळ यांच्या शेतात आहोत. ते आपल्या आजपासून आपल्या SRT परिवारात सामील झालेले आहेत आणि त्यांनी आज SRTसाठी एक मोठा कार्यक्रम शेतात घेतल्यामुळं आज त्यांच्या शेतात भेट द्यायचा योग आल्यामुळं इथं येऊन पाहत होतं. एक मोठं असं त्यांनी वन निर्माण केलं आणि त्याच्यात पाहिलं तर त्याच्यात त्यांनी विविध प्रकारचे 25 ते 30 प्रकारचे आपल्याला जे घर याच्यामध्ये जे फळं लागतात ते आपल्याला त्यांनी दाखवले. परंतु त्यांनी काय केलं, खजुरासारखं जे हे तर आपल्याकडे 7,000च्या आसपास एक कलम भेटते. इथं आल्यावर अप्रूप असं झालं की फक्त बियापासून केलेले खरबुजाला आज मोठे खरबूज आले, हे आपले खजूर आलेले आहेत. आणि अशाच प्रकारे त्यांनी मला वाटते अर्धा एकरचं एकर भर असेल का अर्धा एकरचं एक जंगल निर्माण करून एक नवीन